मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसनेच केलाय मोठा गेम. तर मित्रांनो, आज बिग बॉसने घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया राबवली होती आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत 2 जोड्या नॉमिनेट झाल्या, म्हणजे 4 सदस्य हे नॉमिनेट झाले होते. यामध्ये निकी, त्यानंतर अभिजित, वर्षाताई आणि अंकिता असे 4 स्ट्रॉंग कंटेस्टंट नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्यानंतर लगेचच बिग बॉसने वोटिंग लाईन बंद केल्या, म्हणजे या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इव्हेक्शन होणार नाहीये. आता हे इव्हेक्शन का होणार नाहीये याचं कारण आपल्याला स्पष्ट दिसतंय. जसं की बघा, 4 सदस्य हे बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट नॉमिनेट झालेत. बघा, जे वोटिंग ट्रेंड सध्या येत आहेत, म्हणजे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात, याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती म्हणजे अंकिता, दुसऱ्या क्रमांकावर तो म्हणजे अभिजित सावंत, तिसऱ्या क्रमांकावरती आहे वर्षाताई आणि चौथ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निकी तांबोळी. बघा, हे जरी सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड असले तरी खरं सांगायचं झालं ना, तर बिग बॉसच्या घरातील हे स्ट्रॉंग 4ही कंटेस्टंट आहेत आणि बिग बॉस लगेचच या सदस्यांना घराबाहेर काढणार नाही, हे मात्र पक्का आहे. बिग बॉसला अजून कोणीतरी वेगळं नॉमिनेट व्हावं अशी कदाचित इच्छा असावी, पण तसा कुठला कंटेस्टंट नॉमिनेट झालेला नाही. त्यामुळे बिग बॉसने या आठवड्यात वोटिंग लाईन बंद करत कुठल्याही प्रकारचं इव्हेक्शन न करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे. जर एखादा सदस्य या आठवड्यात घराबाहेर गेला असता तर बघा, अंकिता खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, अभिजित पण ज्या पद्धतीने कंटेंट देतोय तर तोही घरामध्ये जाणार नाही. यानंतर निकी तांबोळी तर क्वीन आहे ती बिग बॉसची, त्यामुळे हे कंटेस्टंट तर अजिबात जाणार नव्हते. तर गेल्या असत्या तर वर्षाताई, परंतु वर्षाताईंना सुद्धा हे लोक लगेच घराबाहेर काढणार नाही, कारण वर्षाताई एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये असं कोणीही एवढी मोठी व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये येत नाही, काहीतरी कमिटमेंट असते तेव्हाच हे सदस्य येतात. तर अशी काहीतरी कमिटमेंट असू शकते, ही जर तरची शक्यता आहे, पण असं काहीतरी नक्कीच असावं. त्यामुळेच या आठवड्यात वोटिंग लाईन बंद ठेवलेल्या आहेत आणि कोणीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. आणि पुढच्या आठवड्यात मात्र कदाचित हेच कंटेस्टंट पुढच्या आठवड्यात सुद्धा नॉमिनेट असणार आहे आणि काहीतरी वेगळंच परत काय घडू शकतं. पण ठीक आहे, जर त्याची ती शक्यता आहे. पण या आठवड्यामध्ये कदाचित कुठल्या तरी 1-2 सदस्यांना वाचवण्यासाठी वोटिंग लाईन बंद केल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोणाला वाचवण्यासाठी वोटिंग लाईन्स बंद केल्या असतील हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.